नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. एखादा माणूस वेडा असेल आणि त्याच्या हातून खून झाला असं कोर्टात सिद्ध झालं तर आता काय हवंय यशवंतरावांना माझ्याकडून? तू एकदा साहेबांना येऊन भेटून जा. सुलेखाची मैत्रीण मनीषा, तिचा मला फोटो मिळू शकेल? मनीषाचा फोटो का हवाय तुला? एक गोष्ट मला जाणवली वसुधा, म्हणजे आज सकाळीच हा विचार माझ्या मनाला चाटून गेला. निखिल गेला तेव्हा प्रियानी सुलेखाकडे बोट दाखवलं होतं. क्षिप्रा गेली तेव्हा हेच झालं. सुलेखा खोटारडेपणा करून शुभ्राच्या घरी राहून आली आणि सुलेखाची आई छातीटोकपणे सांगते की त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न कधीच केला नव्हता. आणि आता बाळचा खून झाला तेव्हाही सुलेखा गायब आहे. म्हणजे विचार कर वसुधा, गेल्या वर्षभरात ज्या ज्या काही दुर्घटना घडल्या आहेत सुलेखाचं नाव सगळीकडे आहे. हो, म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय तुम्हाला? क्षणभर विचार कर. बाबा म्हणतात तसं प्रियाच्या बोलण्यावरती आपण विश्वास दाखवायचा ठरवलं तर? अहो, असं काय म्हणताय? असं ठरवून काय विश्वास ठेवता येतो का? आणि कुणी सांगेल की? दिसतं तसं नसतं वसुधा. तसं नसतं म्हणूनच तर फसणारे नंतर पस्तावतात. अचानक आज असं का बोलताय तुम्ही? इथे सुलेखाच जिवंत आहे की नाही याबद्दल शंका आहे आणि तुम्ही? बाबा म्हणतात ते बरोबर आहे वसुधा. उद्वेगाच्या भरामध्ये आपण वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतो. पण सध्या वस्तुस्थिती हीच आहे ना की सुलेखा गायब आहे. कदाचित तिच्याच जीवाला धोका आहे. किंवा आपल्या जीवाला धोका आहे हे समजण्यामुळेच ती गायब आहे. घे. नको. का? पूनम, ही शरीराची आबाळ तू किती दिवस अशी करणार आहेस? निमूटपणे घे. आलं बिलं घालून केलाय, घे घे. नाही, खरंच नको. नको आता. आज जर का तू अन्नाला हात लावला नाहीस ना पूनम, तर तुझ्याबरोबर मी सुद्धा उपाशी राहणार आहे. बाळ गेल्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे. माझ्या तर कडेवर लहानाचा मोठा मला कसं कुसुमताई. पण आम्ही आहोत ना, आम्ही सगळे आहोत. हे बघ, तुझं माझं कधी काही वाजलं असेल, बिनसलं असेल, त्याला काही अर्थ नाही हेही मला माहिती. बाळला जन्म देऊन आई गेली, मी त्याची आई झाली. आता बाळ गेला, त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही हे मला माहिती.
हे बघ, मी हे जे उपास तपास जप तप सगळं करते त्याची तुम्हाला गरज नाहीये, किंमतही नाहीये, हे सुद्धा मला माहितीये. तुम्हाला मी कजाग वाटत असेल, पण मी एक अडाणी बाई आहे. मला जेवढं जमतं तेवढं मी करणार आहे, कारण माझं तुमच्या सगळ्यांवरती खूप प्रेम आहे. बाबा, पूनमला फोन केला होता, आपण निघालोय म्हणून सांगितलंय. श्रीराम. बाबा, पण तुम्ही परत का नाही येत आहात? एकदा वाड्यावर गेलो की परत नाही येता येणार. आता तर माझ्या बाळचं अस्तित्व वाड्याच्या मातीत मिसळलं जाईल. त्याला एकट्याला सोडून कसा येऊ मी? जाण्यापूर्वी काही गोष्टी सांगायच्या होत्या. मधू, तूही ऐक नीट. आपल्या सगळ्यांना एकमेकांची गरज आहे. आपण सगळे एकमेकांसाठी आहोतच. बाहेरच्या माणसापेक्षा घरच्या माणसांवर जास्त विश्वास दाखवण्याची वेळ आली आहे. म्हणजे बाबा? चंदू दुरावला असेल तर त्याला जवळ कर. बाहुलीला खोटं ठरवलं असशील तर निदान तिचं म्हणणं काय आहे ते तरी ऐकून घे. आपल्या विरुद्ध काही दुष्ट शक्ती प्रबळ होत आहेत. मी कुणा व्यक्तीचं नाव घेणार नाही. साठ वर्षांपूर्वी आपल्या वाड्याच्या दारात अचानक एक पाहुणा उभा राहिला होता. पाहता पाहता अनेकांचे घास घेऊन गेला तो. त्या पाहुण्याचं नाव होतं मृत्यू. अण्णा, सदाशिव दादा, वासंती वहिनी, पार्वती वहिनी, बावटळी गवताच्या काड्या शोषून घेतल्या जाव्यात तशी शोषून घेतली ही सगळी माणसं त्या पाहुण्यानं. आज त्या पाहुण्याची अभद्र सावली पुन्हा एकदा आपल्या दाराशी दिसते.
त्यावेळी माझं त्याच्या समोर काहीच चालू शकलं नाही. पण यावेळी मी शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्याशी लढणार आहे. आता यापुढे त्याला इतर कुणालाही नेण्याआधी मला घेऊन जावं लागेल. फक्त तुम्ही सावध राहा. श्रीराम श्रीराम. अहो बाबांना परत यायला सांगा ना. बघतो. दादाने बोलणं टाकलंय माझ्याशी. का? मी विक्रांतशी बोललेलं त्याला आवडलेलं नाही. दिस इज अनरिजनेबल. काय माहित, कदाचित त्याचंच बरोबर असेल. प्रिया, पण तू त्याला हे सांगितलंस का की स्वतः बाळ काका सुद्धा? सांगितलं, पण दादा काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि मी दादावर अजिबात चिडलेले नाही. बाळकाकाच्या मृत्यूचा त्याला प्रचंड धक्का बसला असणार. स्वप्नील आम्हा सगळ्या भावंडांमध्ये आदिदादाच बाळकाकाच्या सगळ्यात जवळचा होता. आई तर कधी कधी म्हणायची सुद्धा की हा आमचा मुलगा आहे का त्यांचा हेच कळत नाही. प्रिया, पण रागाच्या भरात लॉजिक बाजूला ठेवून चालत नाही ना. म्हणजे मी पण गेले काही दिवस हाच विचार करतोय प्रिया. अभिमान तुझ्या काकांना घरी ड्रिंक्स घ्यायला बोलवतो आणि मग त्यांचा खून करतो. का? तो वेडा आहे म्हणून? का त्यांचं भांडण होतं म्हणून? का तो का करतो असं? कारण निखिलची एक डायरी त्याच्याकडे असते आणि ती बाळकाकाला सापडते म्हणून. निखिलची डायरी? निखिलची एक डायरी आहे जी सुलेखाने चोरली आहे बहुतेक, आणि त्यानंतर समहाव ती अभिमानच्या घरापर्यंत पोचली. बाळकाकाला ती डायरी डेस्परेटली हवी होती. काय होतं त्या डायरीत? ते मलाही माहीत नाही, पण निखिलच्या मृत्यूपूर्वी त्याने पुण्याला जाऊन सुलेखाबद्दल ज्या काही गोष्टी शोधून काढल्या होत्या कदाचित त्या. पण मग त्या डायरीसाठी बाळकाकाचा खून करेल अभिमान? कारण त्याचं सुलेखावर प्रेम आहे. त्या डायरीत जर सुलेखाबद्दल काही वेडवाकडं लिहिलेलं होतं तर त्या अभिमानला माहिती नव्हतं? ठीक आहे, जर आपण मान्य केलं की त्या डायरीसाठी अभिमाननी बाळकाकाचा खून केला, पण मग इतक्या इनह्युमन पद्धतीनं? ह्युमन पद्धतीने खून कसा करतात? कम ऑन प्रिया, आय मीन बाळकाका वॉज स्टॅब्ड रिपीटेडली. जसं I'm sorry. I'm sorry if I hurt you. पण प्रिया, मला एक प्रश्न पडलाय. आपलं रिझनिंग जर बरोबर असेल
ते सारे फसाद की जड़ ती डायरी कुठे आहे? देवा, गुडघे लागले दुखायला. वहिनी, ओ आले आले. वहिनी ये ग बाई. हा, हे घ्या. हा. कशाला वंश एवढी धावपळ केली तुम्ही? हा, मी जाणारच होते आज पूनमकडे. नाही ग, मलाच राहवलं नाही. हा, आणि पूनमच्या सोबत सुद्धा सतत कोणीतरी असायला हवं बाई. तिच्या मनात विचार येत राहतात एकटी असली की. आणि मग आज तरी जेवली का ती नीट? नाही, सकाळी गेले तेव्हा चहा करून दिला होता मी, पण तो सुद्धा घेतला की नाही घेतला कोणाला माहिती. पण दुपारी जेवण भरून आले मी तिला. आणि तिला काही हे एकच टेन्शन नाही ग, सुलेखाची सुद्धा काळजी वाटते ना तिला. कुठे बेपत्ता झाले कोणाला माहिती. तशी ती मागेही एक दोनदा न सांगता गेली होती ना? हो, माहितीये ग बहिणी. आता या विषयावरती नको बोलू बाई. अहो नाही, म्हणजे मी सहजच. नाही, कळलं ग, कळलं. नको, पण नको. तुझ्या माझ्यात हे नकोच. ती खिटखिट नाहीच करायची मला. आणि कोणाकोणाबरोबर भांडू ग? तो अभिमान, कुसुमत्या कुसुमत्या म्हणून माझ्या मागे मागे फिरायचा. शेवटी त्यानेच घात केला ना माझ्या बाळचा. वाटलं नव्हतं ग तो असं काहीतरी करेल. आधीच कळलंच. वंश वंश, शांत शांत व्हा तुम्ही, रडू नका. आणि सुलेखा सापडेल, नक्की सापडेल. माझ्या पोरीसारखी होती ग ती मला. वंश, हो होती काय म्हणताय? आहे ती, येईल ती परत, नक्की येणार आहे. तुम्ही उठा बरं, हातपाय तोंड धुवून घ्या. मी चहा करते तुमच्यासाठी. हा, चहा प्यायलात म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. उठा उठा. ओसाड नगरीचा राजा झालो रे मी. बघ बघ काय हालत झाली माझी. एकुलता एक मुलगा खुनाच्या आरोपात जेलमध्ये. सून बेपत्ता. बाहेर जग छितू करतय ते वेगळंच. कुणाकडे जावं, कुणासमोर नाक घासावं, काही कळत नाही. बरं ते जाऊ दे. तू कसा आहेस? काय घेणार? अरे तू तरी असं गप्प राहू नको रे, बोल काहीतरी. त्या दगडासमोर जाऊन रोज डोकं आपटून येतो मी, रोज. तू तरी बोल. काय घेणार चंदू? चहा, कॉफी, रम, विस्की, बियर? बियर घेतो? बियर? काही नको साहेब. ए चंदोबा, तू पण माझं लेकरू आहेस ना रे. आणि हे फक्त माझ्या बाजूनं नाही, तुझ्या बाजूनं सुद्धा आहे ना रे. आहे ना रे? हा, आहे ना? काय काम होतं तुमचं माझ्याकडं? तुझ्याकडे काय काम असणार माझं? माझं काम तर यावेळेला देव सुद्धा करू शकणार नाही. पण काय ना चंदोबा, बोडत्याला गाडीचा आधार असतो रे. आजवर मी अनेकांसाठी काडी झालो. काडी कसला, ओंडका झालो, ओंडका.
पण यावेळेला मी बोडता रे. मी तुम्हाला काय आधार देणार आहे साहेब? बरोबर आहे तुझं. करेक्ट. तू आलास हेच फार झालं रे सोन्या. हे सगळं काय चाललंय मला काही कळत नाही. ए चंदोबा, तू एकदा तुझ्या घरच्यांना नीट बसवून सांग, म्हणाव हे जे काही झालंय तो निव्वळ एक ऍक्सिडेंट होता. ऍक्सिडेंट होता. हा, अभिमानने अनेक वेळा भोसकून खुनशीपणानं माझ्या काकांची हत्या केली आहे साहेब.